नमस्कार. मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी. बँक निफ्टीची तर ऑलरेडी एक्सपायरी झालेली आहे, पण निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी कसा मोमेंटम करू शकते आणि रिझल्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये आपण जे 4 स्टॉक्समध्ये ट्रेड केलं होतं त्याचा रिझल्ट काय झाला ते पण आपण चेक करणार आहोत. लेट स्टार्ट व्हिडिओ विथ निफ्टी. कसं ओपन झालं मंगळवारच्या दिवशी तुम्ही बघू शकता. निफ्टी ओपन तर झाला, ऑल टाईम हायच्या जवळपास ओपन झाला, पण मार्केटमध्ये काहीच एक मोमेंटम नव्हतं. थोडाफार वरती गेला आणि कंटिन्यू मार्केट जे आहे एक साईडवेज 24,600च्या जवळपासच मार्केट राहिलं आणि क्लोजिंगसुद्धा 24,600च्या जवळपासच आलेली आहे. तर ना वरती ब्रेक केलं ना खाली ब्रेक केलं, कुठेच ब्रेक नाही केलं, कारण मार्केट जे आता ऑलरेडी थकलेलं आहे. एवढ्या मोमेंटम कंटिन्यू वन साईड मोमेंटम नंतर मार्केट जे आहे ते आता पॉज घेत आहे. हे आपण मार्केटच्या डेली चार्टमध्ये पण बघू शकतो की कंटिन्युअस मार्केट जे आहे ते तुम्ही बघू शकता की कंटिन्युअस मार्केट एक डायरेक्शन पकडायचा प्रयत्न करत आहे. इथून एक ब्रेकआउट तर झाला होता, पण ब्रेकआउटच्या नंतर पण मार्केट जे आहे ते मुवमेंट करायला पाहिजे होतं. मुवमेंट नाही करताय, कंटिन्युअसली पॉज घेत आहे. तर हा एक ब्रेकआउट फेल्युअरचा सिनॅरिओसुद्धा बनू शकतो. पण ब्रेकआउट फेल्युअरचा सिनॅरिओ आपण कुठे आयडेंटिफाय करणार आणि कसा आयडेंटिफाय करणार? इथे बघा, इथे एक बॉलिंजर बँड सेटअप बनलं होतं, पण त्याचं कधी एक टार्गेट आलं नाही. आता वापस एक बॉलिंजर बँड सेटअप बनायची तयारी होत आहे इथे. तर लेट सी, एखादी कॅन्डल इथे समजा अशी बनली, त्याच्यानंतर लो ब्रेक केला, तो एक चांगला चान्स असेल. अदरवाईज आत्ता पण डायरेक्टली समजा हा एक लो ब्रेक करत आहे, आपण सिम्पल ठेवूया 24,500. याच्या वर जोपर्यंत सस्टेन आहे तोपर्यंत आपल्याला काळजी करायची काही गरज नाही आहे. वन्स ब्रेक 24,500, 24,500 ब्रेक केला तर मग आपण एक 24,200च्या टार्गेटपर्यंत ठेवू शकतो की मार्केट खाली येईल. तर हा आपला एक व्ह्यू राहणार आहे. आता सध्या मार्केट जे आहे कंटिन्युअसली साईडवेज मार्केट आहे आणि आता एक्सपायरी आहे निफ्टीची, ती काय होऊ शकते. एक्सपायरीच्या दिवशी आपण सिम्पल ठेवूया, जो पण डेली हाय आणि लो आहे, याच्या डेचा हाय आणि लो जो पण आहे याच्या जेव्हा बाहेर निघेल मार्केट तेव्हा आपण ट्रेड करणार आहे. तर आपण सिम्पल 5 मिनिट कॅन्डलमध्ये बघूया की डेचा हाय आणि लो काय आहे. इथे तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये डेचा लो आहे 24,580. 580च्या खाली समजा निघाला तर आपण सेल करणार आहे आणि वरती हाय आहे 24,650, 660. तर याच्या मधात जोपर्यंत मार्केट आहे आपण काही नाही करणार. डेचा लो समजा ब्रेक केला, 580 ब्रेक केला, तर आपण इंट्राडेमध्ये 500च्या टार्गेटपर्यंत एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि समजा 580च्या जवळपास आला, सपोर्ट घेतला आणि मग 600 ब्रेक करत असेल तर 660पर्यंतच्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. हां, वरती 660 ब्रेक केल्यावर काय करायला पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये नाही पडणार आहे. आपण बाय ऑन डिप करू. समजा खाली आला, 580च्या जवळपास सपोर्ट घेतला, 600 ब्रेक केला, तर 650 660 हे टार्गेट राहील. अदरवाईज समजा खाली आला, 580 ब्रेक केला, तर 500पर्यंत टार्गेट राहील. अशा प्रकारे आपण प्लॅन करू. गॅपअप गॅपडाऊन मी एक्सपेक्ट करत नाही की खूप मोठा गॅपअप किंवा खूप मोठा गॅपडाऊन होईल. येस, जर गॅपडाऊन झाला 24,500 जर डायरेक्टली गॅपडाऊन ओपन झाला तर मार्केटला खाली जाऊ देऊ. जिथे सपोर्ट घेत आहे, जिथून रिव्हर्सल घेत आहे तिथून रिव्हर्सलसाठी प्लॅन करू. आणि येस, गॅपअप जर झाला तर मी एक्सपेक्ट नाही करत 24,660च्या वरती गॅपअप होईल. बट जर गॅपअप होत असेल 24,700 750 गॅपअप ओपन होत असेल तर मग आपण एक सेलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट जे राहील हे 650 किंवा 600पर्यंत टार्गेट राहणार आहे. आय होप तुम्हाला निफ्टीबद्दल कळलं असेल, निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं. लेट सी बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये या एक्सपायरीच्या दिवशी माझा पण मी एक ट्रेड केला होता, त्याच्यामध्ये एक लॉस मला पण बुक करावा लागला. मार्केट कंटिन्युअसली इनिशियली मुवमेंट केलं, नंतर कंटिन्युअसली मार्केट साईडवेज होतं आणि एक्सपायरी रिलेटेड मी 2 वाजता इथे ट्रेड केला होता. 2 वाजता इथे एक मी ट्रेड केला होता. कॉल आणि पुट दोघांचे पण प्रीमियम जे आहे 52,400 मार्केट चालू होतं आणि मी 52,500चा कॉल आणि 52,300चा पुट, हे दोन्ही पण मी बाय केले होते 10-10 रुपयाला. 10 आणि 10 या प्रीमियमवर बाय केले होते. आणि माझं टार्गेट होतं की इथून एक तर मोठा मुवमेंट होईल, कारण एक्सपायरी आहे उद्या, आज सुट्टी पण होती म्हणजे सेकंड डेला हॉलिडे आहे. तर एक मोठा मोमेंटम अपसाईडला होईल किंवा एक मोठा मोमेंटम डाऊन साईडला होईल. तर मी एक्सपेक्ट करत होतो हा टार्गेट 52,280 250चा टार्गेट एक तर खालच्या दिशेला येऊ शकते किंवा 52,600 हे टार्गेट वरच्या दिशेला येऊ शकते. लास्ट 1 आवरमध्ये एक मोठा मुवमेंट होऊ शकते. बट टू द सरप्राईज मार्केटमध्ये काहीच मुवमेंट नाही झालं.
मार्केट कंटिन्युअसली साईडवेज बनून राहिलं, थोडंफार खाली आलं पण येस दॅट वॉज नॉट इनफ. कंटिन्युअसली साईडवेज बनून राहिलं तर 10 पॉईंटचा प्रीमियम डीके झाला तर मी लॉस बुक केला. याच्यामध्ये पण ही स्ट्रॅटेजी काम केली नाही, बट दॅट इज ओके, दॅट इज पार्ट ऑफ द ट्रेडिंग. तर तो आपण स्टॉप लॉस प्लॅन केला होता की टोटल 20 पॉईंटचं प्रीमियम आहे. जर 10 पॉईंटचं प्रीमियम डीके झालं तर स्टॉप लॉस, आणि समजा टार्गेट येणार असेल तर 30, 40, 50 पॉईंटचं टार्गेट, 100 पॉईंटचं पण टार्गेट येऊ शकते. तर याच्यामध्ये तर काही झालं नाही. इथे मलाही स्टॉप लॉस घ्यावा लागला. बँक निफ्टी आपण कसं मुवमेंट करू शकतो, 52,400 चालू आहे बँक निफ्टी एक्झॅक्टली साईडवेज. याच्यामध्ये आपण सिम्पल ठेवूया, 52,600च्या वर गेलं तर बाय करणार, 200च्या खाली गेलं तर सेल करणार. 600 आणि 200च्या मधात बँक निफ्टीमध्ये आपण काहीच प्लॅन नाही करणार. नाऊ लेट्स गो टू द रिझल्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. रिझल्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय झालेलं आहे नेमकं ते आपण बघूया. बजाज ऑटोमध्ये 237 आपण 120 120 दोन्ही पण बाय केले होते, पण 237 195 वाला टोटल 200च्या खाली आली तर तेव्हा मी लॉस बुक केला 3150. बजाज ऑटोमध्ये लॉस झाला. बाकीचे 3 जे आहे हे आपण बाय करून ठेवलेले आहे. L&T फायनान्स, एशियन पेंट आणि LTI माइंड 3 हे तिन्ही पण आपल्याकडे अजून पण होल्ड आहे. आणि लेट्स सी उद्या मार्केट ओपन झाल्याच्या नंतर याला आपण स्क्वेअर ऑफ करणार आहे 10 AM ला. तर बघूया मार्केटमध्ये मोठी मुवमेंट जर झाली तर आपल्याला 3 पैकी कोणत्याही याच्यात मोठी मुवमेंट झाली तर आपल्याला एक चांगला प्रॉफिट बघायला मिळेल. करंट मार्केट सिच्युएशन काय आहे तर येस LTI माइंड 3 आणि एशियन पेंट थोडा लॉसमध्ये चालू आहे, आणि L&T फायनान्स आणि एशियन पेंट थोडा लॉसमध्ये चालू आहे, आणि LTI माइंड 3 जो आहे तो थोडा प्रॉफिटमध्ये चालू आहे. तर तिघांची पण पोझिशन जी आहे इवन आहे. बजाज ऑटो मी याच्यासाठी एक्झिट केला कारण मार्केट अवर्समध्येच बजाज ऑटोचा रिझल्ट लागला होता. तर रिझल्ट लागल्याच्या नंतर होल्ड करण्यात काही पॉईंट नाही आहे, ऑलरेडी प्रीमियम डीके झालं होतं तर मी एक्झिट करून टाकला. 3000 याच्यामध्ये आपल्याला लॉस बुक करावा लागला. बाकीच्या 3 गोष्टीमध्ये बघूया आपण की काय होऊ शकते, आणि लेट सी मार्केट ओपन झाल्याच्या नंतर आपण डिसाईड करूच लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा आपण पोझिशन काढू, आणि काय झाला, टोटल प्रॉफिट झाला, लॉस झाला हे तुम्हाला बघायचं असेल तर येस नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल उद्या संध्याकाळी तेव्हा तुम्हाला मी सांगूनच देईल की रिझल्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये काय झालं. नेक्स्ट आता कोणते स्टॉक्स आहे जे आपण रिझल्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड करणार आहे तर येस खाली आल्याच्या नंतर आपल्याकडे 18 तारखेला रिझल्ट आहे हॅवल्स आणि इन्फोसिसचा. तर याच्यामध्ये आपण डेफिनेटली ट्रेड करणार आहे. तर तुम्हाला फॉलो करायचं असेल हॅवल्स, इन्फोसिस, पॉलीकॅप आणि टाटा कम्युनिकेशन या 4मध्ये ट्रेड होणार आहे. तर रिझल्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची असेल तर यूट्यूबमध्ये व्हिडिओ लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, एंड स्क्रीनमध्ये मी अटॅच करून टाकेल तर तुम्ही बघू शकता. आणि येस व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर एम करूया 300 लाईकसाठी. तुम्ही ट्राय तर करत आहे पण पोहोचत नाही, आपण 250-200 लाईक्सवरच अटकत आहे. तर एम करूया 300 लाईकसाठी. तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.